जर तुम्ही एक स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बट त्या अगोदर तुमच्या पॅरेंट्सला एकदा विचारा की त्यांच्या जनरेशनमध्ये कुठपर्यंत एज्युकेशन करणं हे हायेस्ट कॉम्पिटेटिव्ह होतं आणि तेच सेम तुमच्या ग्रँडपॅरेंट्सला पण विचारा. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केला असणार, जनरेशन वाईज लेवल ऑफ एज्युकेशनसोबत लेवल ऑफ कॉम्पिटिशन पण वाढतो. हे तर नक्की आहे. बट एकदा विचार करा, आज ज्या लोकांना आपण सक्सेसफुल म्हणतो ना, त्यांनी फक्त क्राऊड फॉलो केलं होतं का? कुठल्या ना कुठल्या पॉईंटला त्यांनी एक असलं डिसिजन घेतलं जे बाकीचे लोक घेत नव्हते. जेव्हा सगळे एका दिशा धावत होते तेव्हा त्यांनी असली स्किल शिकली, असली अपॉर्च्युनिटी पकडली किंवा असा पाथ निवडला जिकडे लोकांचं लक्ष नव्हतं. आणि म्हणूनच आज लोक त्यांच्यासारखं बनायचं स्वप्न बघतात. कारण रियालिटी ही अशी आहे, जिथे सगळं क्राऊड असतं तिथे कॉम्पिटिशन जास्त असतं, पण जिथे ॲक्च्युअल फ्युचर असतं तिथे सुरुवातीला क्राऊड कमी असतं बट ऑपॉर्च्युनिटीज जास्त असतात. म्हणून फक्त डिग्रीच्या मागे धावू नका. डिग्रीसोबत अशी एखादी स्किल निवडा, अशी एखादी ऑपॉर्च्युनिटी पण बिल्ड करा जी तुमची पुढचे 5 ते 10 वर्षात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं उभं करू शकतं. कारण उद्या कंपनीज फक्त मार्क्स नाही बघणार, तर ते हे सुद्धा बघणार की तुम्ही इतर हजारो स्टुडंट्सपेक्षा वेगळं काय करू शकता. आणि म्हणूनच मी स्टुडंटसाठी एक छोटंसं सरप्राईज ठरवलेलं आहे. जर तुम्हाला पण अशा स्किल्स आणि अपॉर्च्युनिटीजबद्दल जाणून घ्यायचं असेल ज्याचं फ्युचरमध्ये खूप स्कोप आहे, तर आत्ताच कॉमेंटमध्ये सपोर्ट लिहा. मी पर्सनली तुम्हाला गाईड करेल. आणि हां, डिस्क्रिप्शन वाचायला विसरू नका.